घराच्या पाठीमागे खूप मोठी गर्दी झाली होती. दांगोडा चालू होता. काय विषय म्हणून पाहायला गेलो. नंतर कळालं की गॅदरिंग आहे. गॅदरिंगला गेलं नाही जमणार थोडी. तेवढं त्याचे काळ्या डॉनचं दर्शन झालं. आपल्याला मध्ये एंट्री नव्हती कारण की आपल्याकडे पास नव्हता. तोंडवर करून परत निघालो. त्यात मित्रासोबत बसलो थोडं. लहान पोराची मजा घेऊन टाकली. गॅदरिंग तिकडे होती पण पोरं मी इथं नाचवली होती. आज शनिवारचं खुलताबादला जायचं होतं पण प्लॅन कॅन्सल झाला. त्याच्यामुळे म्हटलं इथल्या मंदिरात जाऊन येऊ. असं एकट्याला मंदिरात जावं वाटत नव्हतं. त्यामुळे म्हटलं दादाला घेऊन जाऊ. त्याच्यामुळे त्याच्या घरी गेलो. बघतो तर काय शूटर एकट्या अभ्यास करत होता घरात. त्याला म्हणलं उठ रे आपल्याला मंदिरात जाऊन यायचे. रपकन गाडी बिडी काढून आम्ही मंदिरात पोहोचलो. आता आम्हाला मंदिरात यायच्या वेळेस क्लिप घ्यायची होती पण दोघं काळे असल्यामुळे अंधारात काळे येईन म्हणून आम्ही क्लिपच नाही घेतली. त्यासोबत बोली लावून आलो होतो. दर्शन झाल्यानंतर आपण गॅदरिंग बघायला जाऊ. पहा म्हणलं ना आम्ही अंधारात काळे येतो त्याच्यामुळे आम्ही क्लिप नव्हती घेतली. आता आपल्या सोसायटीच्या बाजूलाच गॅदरिंग आहे म्हणल्यावर आपल्याला पास काढायची गरज आहे का? नाही. बाजूच्या गच्चीवरून गुपचापमध्ये गॅदरिंग पाहून घ्यायची. आता अडचण अशी झाली होती इंग्लिश स्कूल होती आणि त्याच्यात सगळे इंग्लिशच गाणे. इंग्लिश स्कूल असली म्हणून काय आलं. मराठी गाणे पण खूप होते. नाही म्हणता आपण गॅदरिंग तर पूर्ण बघून घेतली. आता कोणत्या शाळेची गॅदरिंग होती ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.